नमस्कार, आप देख रहे हैं सी न्यूज भारत। मैं हूं आपके साथ ज्योति श्रीवास्तव। नासिक के त्र्यंबकेश्वर तालुका स्थित झारवाड़ बुद्रुक के किसान इन दिनों लगातार हो रही चोरी की घटनाओं से परेशान हैं। पिछले 5 से 6 महीनों से किसानों के खेतों और बांधों से इलेक्ट्रिक मोटर और केबल चोरी हो रही है। शिकायत के बावजूद कार्यवाही न होने से किसानों का गुस्सा बढ़ गया है। 29 दिसंबर की रात किसान रमेश गोविंद पवार की मोटर सहित लगभग 5 से 6 अन्य किसानों की इलेक्ट्रिक मोटर और कीमती केबल चोरी हो गई। प्रभावित किसानों ने पुलिस प्रशासन की ढुलमुल कार्यप्रणाली पर सवाल उठाए हैं और अब आक्रामक रुख अपना लिया है। किसानों का कहना है कि वे बार बार घोटी पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज करा रहे हैं, लेकिन अभी तक कोई ठोस जांच नहीं हुई। इस बीच घोटी पुलिस स्टेशन के पुलिस उप निरीक्षक उदया साहब ने घटनास्थल का दौरा किया और किसानों से बात की। उन्होंने कहा कि संदिग्धों को जल्द से जल्द गिरफ्तार किया जाएगा और चोरी हुई मोटरों को बरामद करने के लिए कार्यवाही की जाएगी। किसानों की मांगे हैं कि इलाके में पुलिस गश्त बढ़ाई जाए, मोटर चोर गिरोह का पर्दाफाश किया जाए, किसानों को हुए आर्थिक नुकसान की भरपाई की जाए। अब देखना यह होगा कि पुलिस की कार्यवाही से किसानों को न्याय मिल पाता है या चोर इसी तरह अंधेरे का फायदा उठाते रहेंगे। चोरीला गेली एक हप्ता झाला। आता आमची गेली एक आम्ही पाणी भरत होतो कसं तरी आम्ही ह्या गावात एवढं हालतनं दिवस काढलेत। सगळ्यांना माहिती असलं वैतरणा झारवड काय रीतीची होती आणि आम्ही ते करून कसं तरी सुखाचं दिवस आणलं। गहू पेरितोय, बाजरी पेरितोय, थोडंसं भाजीपाल्याचं माळं लावतोय, जगवतोय कसं तरी। आणि एका हप्त्यात आमच्या दोन्ही मोटरी गेल्यात। मग आम्ही काय पाणी भरायचं, कशानं पाणी भरायचं? मग याची पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली, त्यांनी नाही दखल घेतली। पूजाने अजून त्या पोरांनी कोणाला सांगितलं ते काहीच करते नाही। मग हे दारू ड्रायव्हर, हे इलेक्ट्रिकवाले, मेन तर दारू ड्रायव्हर आहे, हे वॉचमॅन लोक आहेत, या मच्छी मार्केट मच्छी मारी त्यात हे सोसायटीवालं, यांच्यावर आमचा दाट संशय, यांची चौकशी करावा यांनी। सुरेश निंबा पवार। काय 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 झालं तुमच्या शेतामध्ये? हे जे मच्छीमारी लोक आहेत ना, यांच्याकडे टायर आहेत, टुपे आहेत, हे मोटरी पण टुपावर टाकी त्यात आणि घेऊन जातात। नुसतं मच्छीच नाही मारती आणि संशय घेतात दुसऱ्यावर संशय नाही। आम्हाला संशय मच्छी मार लोकांवरच आहे, यांच्याशिवाय कोणीच चोरी करीत नाही। आणि 2 मोटरी 20,000ची एक मोटर आहे, 40,000 कुठून आणायचे आम्ही? मग शेतकरी फाशी घेतात, काय कारण? त्याला कारणच ते रामजी पवार माजी सरपंच आहे गावचा। आमच्या शेतातील माझी स्वतःची मोटर गेल्या 8 दिवसापूर्वी सिंगल फेजची मोटर होती, ती मोटर चोरीला गेली। आम्ही वारंवार कंप्लेंट केली, पोलिसांना फोन केले, प्रशासनाला आम्ही प्रत्येकाला सांगतोय, जे वायरमॅन लोक आहे इकडे जे कोणी कामधंदे करतात, आम्ही प्रत्येकाला सांगतोय की आमची मोटर शोधून द्या ज्याला कोणी माहिती असेल। पण पोलिसांनी ना पंचनामा केला ना दखल घेतली या गोष्टीची। आणि सलग 8 दिवसानंतर माझी परत दुसरी मोटर माझ्या लहान चुलत्यांची चोरीला गेली। तरी आम्ही पोलीस स्टेशनला फोनही करतोय, पोलिसांना बोलवलंय, पण अजूनपर्यंत ना पोलीस आला कोणी आले। आम्ही प्रत्येकाला शेवट आम्ही पत्रकार बंधूंना फोन केला का तुम्ही तरी आमची दखल घ्या, तुमच्या माध्यमातून का होईना आमच्या शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय मिळेल ही प्रशासनाला विनंती करतो। आणि सर्व प्रसार माध्यमांना माझी विनंती आहे की आमच्या मोटरीसाठी आणि वैतरणा डॅममध्ये आमच्या एवढ्या जागा जमिनी जाऊन आम्ही कुठंतरी आता ह्या शेतीच्या भरोश्यावर आमचा समाज किंवा आमच्या इकडची लोक जगायला लागलेत। आणि त्या जगण्यामध्ये त्यांचे साधन फक्त हे पाण्यासाठी मोटर आहे, आणि त्याच मोटरी जर चोरीला जाऊ लागल्या तर आमचे लोक जगतील कसे, हे शेती करतील कशा, हाच प्रश्न आमच्या समोर उभा राहिला आहे। तर माझी कृपया विनंती आहे प्रशासनाला की आमची दखल घ्यावी, आमच्या मोटरी शोधून द्यावा आणि सर्वप्रथम आमच्या लोकांना न्याय मिळावा। धन्यवाद। गावचा ग्रामस्थ असून आणि एक शेतकरी असून तर माझी कमीत कमी 8 दिवसापूर्वी एक मोटर चोरी गेली। ती मोटरची कंप्लेंट दिली, NCR दिली, आम्ही सर्व केलं, तरी पंचनामा झाला नाही। मी फोन करूनही सांगितलं, म्हणे येतो आम्ही, आले नाही। आताही मी फोन केला, गाडी येते आहे, पण याचा अर्थ असा नाही की आम्हाला न्याय मिळेल। तर न्याय मिळालाच पाहिजे। आज कमीत कमी 15 ते 20 मोटर एक 6 महिन्यामध्ये चोरी गेलेत आणि कॉपर केबल आणि बरंचसं नुकसान होतं आहे। शेतकरी काय करणार? शेती करणार की आता जर असं करायला तर मग शेतकरी कुठंतरी आक्रमक होऊन आणि काहीतरी चुकीचा मार्गाने जाईल, याची प्रशासनानं दखल घेतली पाहिजे। दुसरी गोष्ट, आम्हाला ज्या लोकांचा संशय, रात्रीचे फिरणारे दारुडे, परत जे मच्छीमारी सोसायटीचे लोक जे रात्री जे लोकांना ते बॉडीगार्ड म्हणून ठेवलेले ते 10-15 लोकांची बॉडी आहे, ते लोक फिरत आहेत रात्रभर। दुसरे लोक इलेक्ट्रिकचे पोल बसवणारे लोक, त्यांच्याकडे गाडी आहे,
ते लोक दिवसभर पाण्याच्या बाजूनं पाणी पिण्यासाठी येतात, मोटर बघतात. आणि आता जो आम्हाला संशय तर तिथं मोठी गाडी आलेली आहे, त्याचा चंबरही लागले, त्याचा पूर्ण टायर उडले, तिथं आमची मोटर कापल्यानंतर तिथं एक्सो ब्लेड, टोपी असं बरंचसं सामान तिथं पडलेलं आहे. कारण 10ची मोटर उचलायला कमीत कमी 5-6 जण तरी लागणार. त्याच्यामुळे त्या लोकांना शोधून पोलीस प्रशासनाने किंवा सरकारने आम्हाला न्याय द्यावा, शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि गोरगरीब जनतेला पूर्णपणे न्याय मिळवून द्यावा. याचा जर असंच होत राहील तर पूर्णपणे शेतकरी नष्ट होईल. याची काळजी सर्व सरकारने प्रशासनाने घेतली पाहिजे, अशी कळकळीची विनंती माझ्या पूर्ण झारवड ग्रामपंचायतीकडनं आणि माझ्या पवार कुटुंबाकडनं. कारण माझ्या कुटुंबाच्याच कमीत कमी 2 मोटर गेलेत आत्ता एक 8 दिवसामध्ये. तर कळकळीची विनंती आहे की आम्हाला न्याय मिळावा म्हणून. नमस्कार, माझं नाव विश्वनाथ काशीनाथ शेंडे. मी मूळ दापुरे गावचा असून मी एक शेतकऱ्याचाच एक मुलगा आहे आणि सध्या ही शेती ही माझी एक पारंपरिक व्यवसाय आहे. त्या अनुषंगाने आता प्रत्येक गावातील अनेक लोक जसं आता आपलं शेतीच्या एक जोडधंदा म्हणून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जे व्यवसाय करतात, तर लोकांनी आता कुठेतरी भाजीपाला लागवड चालू केलेली आहे किंवा बागायत चालू केलेली आहे. तर सध्या आता अशी परिस्थिती दिसते का अनेक लोकांनी स्वतःच्या पर्यायानुसार ज्या पाईपलाईनी किंवा मोटर इतर बसून घेतलेले आहे. पण आता ह्या परिसरात असं घडतं आहे का अनेक गावातलेच युवक, स्थानिकच युवक असतात, पण त्यांना रोजगार नसल्यामुळे ते किंवा जे व्यसनाच्या अधीन गेलेले असतात ते त्यांना दुसरा पर्याय नसतो. त्याच्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन आणि कुठं काय आपल्याला काही तिथून काही चोरी करू शकतो का असे पर्याय शोधून त्या लोकांनी काही केलेलं असतात ते हे केलेलं त्यांनी सध्या का असंच प्रकार मागच्याही वर्षी घडलेले आहे माझ्या स्वतःच्या शेतात. तर आमच्या परिसरात तिथे 8 ते 10 लोकांच्या केबल त्यावेळेस चोरी गेलेल्या होत्या. तर त्याच्यानंतर आता ह्याही वर्षी आज निदर्शनात येतं का आता झारवड परिसरात लगापाट का 2 शेतकऱ्यांच्या 2 मोटरी आत्ताच 15 दिवसापूर्वीच आता गेलेले आहेत. तर पोलिसांनी मला एक त्यांना विनंती असेल का लोकांनी ज्या तक्रारी केलेल्या आपल्या पोलीस स्टेशनमध्ये त्याची लवकरात लवकर दखल घेऊन आणि त्या लोकांना न्याय द्यावा आणि शेतकऱ्यांना थोडंसं सहकार्य करावं ही अपेक्षा बाळगतो. नासिक से सीनू संवाददाता लक्ष्मीकांत निकम की रिपोर्ट। जाहिर है किसानों की मांग स्पष्ट है कि चोरी रोके और चोरों को पकड़े। अब पुलिस की कार्यवाही ही तय करेगी कि किसानों को न्याय मिलता है या नहीं। खास रिपोर्ट में फिलहाल के लिए इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज़ भारत।